विश्रांती तुमचे चरण कमलापते हे चेक जाणे काया वाचा आणि म्हणे पुडती पुडती नमन पुडती पुडती नमन घालून आलो टांगण हे चेक जाणे काया वाचा आणि म्हणे नीच जन लोका नीच जन लोका तळील पायरी शितुका हेची एक जाणे काया वाचा आणि म्हणे विठ्ठला 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 अमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती हे चेक जाणे काया वाचा आणि म्हणे पुडती पुडती नमन पुडती पुडती नमन घालून आलो टांगण हे चेक जाणे काया वाचा आणि म्हणे नीच जन लोका नीच जन लोका तळील पायरी शितुका हे चेक जाणे काया वाचा आणि म्हणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु धावबा मोतीराम तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नाम अलिंगणे संताचिया अलिंगणे संताचिया अलिंगणे संताचिया अलिंगणे संताचिया
अंगणे संताचिया दिव्य झाली माझी काया हे मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता आजी फिटले माझे कोडे जन्मोजन्मीचे साकडे विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी शिवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु विश्वमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्याच्या पूर्वी अल्पसा पर्याय आता प्रत्येकांना माहिती आहे, पण वक्ता या नात्यानं सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे. गेल्या 3 वर्षापासून चालू असलेला विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीतमय श्रीमद भागवत ज्ञानकथा कथा प्रवक्ते श्री हरिभक्तपरायण आमच्याच भागातले आहेत. आता तुमच्याकडे येऊन वातावरण करावून जावं म्हणलं थोडं. संस्कार महाराज गोरे नंदापूरकर, तसेच मृदंगाची गोड अशी साथ असणारे आमचे श्रीराम महाराज पवार, कृष्णा महाराज जोगदंड, शुभमजी महाराज जोगदंड आणि आमचेच सभासद असणारे एक परिवारातील निखिल महाराज म्हणजे नागेश महाराज, अशोक महाराज गारकर, तुषार महाराज आदी करून सर्व ज्ञानवंतांच्या समोर आज हा सेवेचा योग आहे. थोड्या वेळामध्ये आपले काही कीर्तन जास्त वेळ करायचं नाही, अर्ध्या तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आता आमचं झालंय असं, पहिल्या वर्षी एकटी आली, दुसऱ्या वर्षी दोघं आलोत आम्ही, आता तिसऱ्या वर्षी 3 आलोत. आता पुढच्या वर्षी किती जण यावं तुम्ही ठरवा. विठ्ठल सप्त्याचं वर्ष आहे, 3रं आहे, आम्ही आलोत सुद्धा 3 जणच. असो, आमच्या सप्ताह करणं म्हणजे एका दोघाचं काम नाही बरं का. आता आम्ही त्यातलेच आहेत. आमच्या सुनील भाऊंचं फार मोठं योगदान आहे. जवळजवळ 8 ते 10 दिवस दुकान बंद ठेवायची, सप्ताहाकडे लक्ष द्यायचं. आणि पण त्यामध्ये एक नवीन संकल्प केलेला आहे त्यांनी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचं मंदिर बांधण्याचा हा संकल्प आहे. मला वाटतं निश्चितच संकल्प केला म्हणजे माणसानं पूर्णत्वात जाण्याची तयारी असेल तरच संकल्प केला पाहिजे. विठ्ठल चर्चेचा विषय जर माणसाचा कोणाला करायचा असेल तर माणसाचे विचार, माणसाचे ध्येय नेहमी मोठी असली पाहिजे. ते देहातून काहीतरी साध्य होतंय माणसाच्या, आणि त्या देहातून जर साध्य काही नसेल तर त्या माणसाला काय म्हणतो, बोलत बोलत माणूस म्हणून जाते. काय फालतू रे माणूस, समज त्यानं केलं सगळं, पण ऐन टायमावर याच्या टायमाला सगळ्यावर पाणी फिरलं. पण तशातला भाग नसून संकल्प एक चांगला आहे माणसाने केलेला, पण त्या संकल्पाला सत्यत्वामध्ये किती प्रमाणात उतरवायचं आहे हे त्यांच्या एकट्याची जिम्मेदारी नसून ही आपल्या संपूर्ण मलवडी ग्रामस्थांची जिम्मेदारी आहे. संकल्प एकटा माणूस करतो, पण त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. आता पहिल्या वर्षी काय थोडा अवमेळ होता, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचे दीपक भाऊ या सर्वांनी सर्व सहकार्य केलं. आणि इथून पुढे हे जे ज्ञानमंडप आहे, हे ज्ञानमंडपाचा हातभर असेल, उद्या वावभर झाला पाहिजे. कारण का, परमार्थामध्ये माणसाची जी गंजलेली बुद्धी आहे, ती गंजलेली बुद्धी, त्या बुद्धीचा गंज काढण्याकरता हे सप्ताह कथा कीर्तन आहे. त्याच्यासाठी माणसानं या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ज्ञानमंडपामध्ये आलं पाहिजे. संकल्प जरी त्यांनी एकट्याने केला असेल तर संकल्प पूर्णत्वास नेण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी आपण सर्वजणांनी वाटचाल केली पाहिजे. विठ्ठल असो, निमित्त कोणताही असो, निमित्त काही असो, निमित्त तुम्हाला काय ठेवायचं ते ठेवू शकता, पण त्या निमित्तामधून आपला संकल्प काय आहे ते संकल्प आपला सिद्धीला गेलाच पाहिजे. तर आपण पूर्णत्वास संकल्प करायचा. तर संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला फार पूर्वीची पुण्य सुद्धा असावी लागते, डोक्यामध्ये सद्विचार येण्याकरता. नाहीतर विचार बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येतात. दिवसभर माणसानं जरी काम केलं, दिवसभर एकाच जागेवर बसून राहिला, पण संध्याकाळी उठल्यावर त्या माणसाला म्हणलं
मामा संध्याकाळ झाली, दिवस मावळा, आता चला ना घराकडे जाऊन काय करायचं म्हणतात. मग त्याच्यापेक्षा मी बोलत नाही, तू बरायचे सगळे त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, आनंदाचा योग आहे. विषयांतर न होता विषयाकडे यावं आपल्या थोड्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे ना, अभंगामध्ये तुकोबाराय सरळ सरळ आपल्या माणसाच्या जीवनावर आधारित जी काही संकल्पना आहे माणसाची, ती पूर्ण या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती. सरळ सरळ अभंगाचा अर्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांना सर्व तुम्ही आम्ही जर माणसं आहोत, आपल्याला विश्रांती घेण्याकरता बरेचसे ठिकाण आहेत. नवे नवे तर माणसाच्या बुद्धीप्रमाणे माणसाला विश्रांतीचे क्षण सुद्धा आहेत. काही माणसं जर कामाच्या बाहेरचे असतील तर त्यांना शूटिंग चालू आहे, त्याच्यामुळे थोडं अडकत असलेलं बोललेलं बरं. विठ्ठल मानवी जीवनामध्ये विश्रांती घेण्याचे बरेचसे ठिकाण आहेत. नाही तर देवाला जरी विश्रांती घ्यावी वाटली तर देव सुद्धा संतांच्या जवळच येतो. पण साधकानं प्रश्न विचारला, म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला एवढा रात्रंदिवस हरिभजन करून प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी काम करत असताना तुमच्याकडे शावकारी होती त्यावेळेस मान्य म्हणले, पण आता तुम्ही त्याच्यापासून सुद्धा मुक्त झालात, सगळ्यातून मुक्त झालात, मग तुमच्या मनाला विश्रांती घ्यावीशी वाटते का नाही? मग माणसाच्या मनाला विश्रांती घ्यायची म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा विश्रांती घ्या वाटते, पण कुठं? आमुची विश्रांती भगवंताच्या पायाजवळ, तुमचे चरण कमलापते. म्हणले मी माझ्या मनामध्ये दृढ निश्चय केला, विश्रांती तुम्ही मनावर मान्य केली, ठीक आहे, पण पुढे काय करता? विश्रांती आहे, विश्रांती कायमस्वरूपी विश्रांती घ्यायची नसते. कायम स्वरूपाची जर विश्रांती घ्यायची असेल तर माणसाला शरीर सोडावं लागतं. मग तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये विश्रांती घेता, पण तुमचे जे काय मनामध्ये मन आहे, वाचा आहे, तुमचं हे जे शरीर आहे ते एका ठिकाणी बसणार आहे का? बसणार ना म्हणले जगद्गुरु तुकोबाराय. बसणार म्हणले का? कारण माझ्याकडं वैराग्याचं बळच एवढं की मी माझ्या कायेला, वाचेला आणि मनाला त्या भगवंताच्या चरणाजवळ समर्पित केलंय. तुका म्हणे वाचा वाहिली अनंते, बोलायाचे आता काम नाही. वाचा सुद्धा मी माझ्या भगवंताच्या चरणावर अर्पण केली. सरळ सरळ सांगतायत काय? हेची एक जाणे काया वाचा आणि म्हणे. हे माझ्या मनामध्ये मी दृढ निश्चय केला आणि माझे हे 3 गोष्टी आहेत त्या भगवंताच्या चरणाजवळ स्थापन केल्या. कारण का? कारण माझ्या मनाला विश्रांती देण्यासाठी भगवंताचे चरण आहेत. 3ऱ्या चरणामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा पुडुती पुडुती नमन घालून या लोटांगण. आता मान्य आहे तुम्ही अखंड भगवंताच्या चरणाच्या जवळ आहात, पण माणसाचा स्वभाव असा आहे की माणसाला एखाद्या मोठ्या व्यक्तीनं जर जवळ केलं तर माणसाच्या मनाला अहंकार यायला वेळच नाही लागत. तुमच्या मनामध्ये अहंकार येईल म्हणले कारण का? कारण तुम्ही तुमच्या जीवनातल्या 3 गोष्टी त्या भगवंताच्या चरणाजवळ अर्पण केल्यात आणि भगवंताच्या जवळ झालात. सहज जर चलत बघा, मोकळं उदाहरण आहे, ग्रामपंचायतचा सदस्य जरी असला, ग्रामपंचायतच्या सदस्य जरी असला तर त्याला त्याच्या जवळ गेल्याच्या नंतर माणसाला वाटतं, त्या वार्डातल्या वार्डातल्या माणसाला वाटतं माझं कायच काम होईल.
अहंकाराला अरे माझ्या जवळच आहे तो. नात्यातला जर विचार केला तर एखादा माणूस चांगल्या स्थितीला जर पोहोचलेला असेल तर नातेवाईक सुद्धा म्हणतात हा ते माझा मावस भाऊ आहे. नाते नसले तरी नाते जोडतात. मग तुम्हाला त्या गोष्टीचा अहंकार येणार नाही का? नाही ना म्हणले जगद्गुरु तुकोबाराय. हे अहंकार घालवण्यासाठी मी नमन घेईल. एकदा घेणार नाही, 2 वेळेस शब्द वापरला. पुढती 3 वेळेस शब्द वापरला. पुढती नमन घालून या लोटांगण. लोटांगण घालणं म्हणजे नुसते पाया पडणं हा सरळ सरळ त्याचा शब्दशः अर्थ नाही बरं का. आपल्या शरीराचे अष्टांग हे जमिनीला टेकवावे आणि जमिनीला टेकवल्याच्या नंतर लोटांगण घेतल्या जावं. अष्टांगासहित जिथं दंडवत केला जातो त्याला लोटांगण म्हणतात. विठ्ठल अहंकार मनामध्ये आल्याच्या नंतर आता जरा चांगले कपडे घालू द्या, माणसाला लोटांगण घाला वाटत नाही. माणसं चप्पल सुद्धा पाय अहंकार घालवण्यासाठीचे. म्हणून तुकोबाराय सांगतात पुढती नमन घालून या लोटांगण. बरं एवढ्यावर थांबला नाही ना तर तुकोबाराय सोबत संवाद करते म्हणजे साधक किती भाग्याचा असेल. बरोबर आहे का संस्कार महाराज? साधक किती भाग्याचा असेल तो. जगद्गुरु तुकोबाराय बरोबर प्रश्न उत्तर करते. तुकोबारायला पुन्हा विचारलं त्यानं. म्हणले महाराज ठीक आहे, माणूस आहे, तुम्ही माणूस आहात, आम्ही माणूस आहात, पण आमच्या मनामध्ये अहंकार नाही जरी म्हणला तरी तिळा एवढा का होईना अहंकार येणारच किंवा. मग ते अहंकार घालवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताल सांगा ना म्हणले. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले बाबा मी त्या भगवंताच्या चरणाजवळ तर राहीलच, ह्याच्यात काही निशंकच आहे. भगवंताच्या चरणाजवळ राहील, पण त्या भगवंताच्या दर्शनाला येण्यासाठी जे लोक आहेत, अहंकार जर माझ्या मनामध्ये येऊ नये पण आलाच, त्या भगवंताच्या दर्शनाला येणारे जेवढे लोक आहेत त्या भगवंताच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांचा मी शेवटची पायरी होईल. कारण त्या पायरीवर चढूनच माझ्या भगवंताच्या दर्शनाला लोक जातील. नीच जन लोका तळील पायरीस तुका हेच एक जाणे काया वाचा आणि मने. अभंगाचा सरळ भावार्थ झाला. आता मला वाटते कंबर सोडाय काय हरकत नाही. विठ्ठला पुंडली कवरणे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता मला वाटतं काय कंबर सोडायचं झालं असं माझ्याकडून एवढीच अपेक्षा होती. आता मी जातो. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ एवढा होता. आता थोडा अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल ऐका ना म्हणले जगद्गुरु तुकोबाराय सर्व गोष्टी तुमच्या ठीक आहे, विश्रांती 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 नेमकी ही विश्रांती भानगड तरी काय सांगा ना. आमुची विश्रांती आपण तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहे. दिवसभर काम केल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा विश्रांती घ्या वाटते का नाही? आहे का नाही? आता आमच्या संस्कार महाराजाला वाटत असेल काल बसलो गडे, काल कथाही केली, परवाच्या दिवशी कीर्तन बी केलं, काल प्रवचन बी केलं, मलाही थोडी विश्रांती घ्या वाटत असेल ना संस्कार महाराज? वाटते का नाही? वाटते का नाही सांगा ना. सगळ्यांना वाटतंय विश्रांती घ्यावा. आता तुम्हाला वाटतंय एवढं आम्ही म्हणालो बाबा महाराज एवढा आडमोठ आहे, 4चा पकवास 3ला केला तरी महाराज ऐकच ना. वाटत असेल ना विश्रांती घ्यावं म्हणून. विश्रांती तुम्हाला द्यायची म्हणल्यावर तुम्हाला का आता नरडी दाबाव का? गळ्याला विश्रांती द्यायची म्हणल्यावर तुम्ही आम्ही सर्व काम करणारे माणसं आहेत. आमच्या राम महाराजाला वाटत असेल रे पकवाज वाजेला बा आता हात दुखायले, थोडी विश्रांती घ्यावं, हात बांधून पाहिजे का? सगळ्याला वाटते विश्रांती घ्यावं, पण विश्रांती ही एक गोष्ट आहे. माणूस कितीही प्रयत्न करू द्या, काहीही करू द्या, पण माणसाला फ्रेश होण्यासाठी 7 ते 8 तासाची झोप घ्यावीच लागते का नाही? सोप्या भाषेत आपली झोप. इथून गेल्या विश्रांतीच घ्यायची. कोणी वाम काय वाम
कुस्की काय काहीतरी म्हणतात, वाम कुक्षी काय गोष्टी करतात सगळेजण. आता तेवढं समज बोलायचं म्हणल्यावर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. पुढच्या वर्षी पुन्हा सांगायचे नाही. आहेच अपेक्षा सांगायची. विठ्ठल दिवसभर राब राब. आता तुम्ही सर्व आम्ही शेतकरी माणसं आहेत. दिवसभर शेतामध्ये राब राब काम केल्याच्या नंतर थोडा शरीराला आराम घ्यावाच वाटतो का नाही? मग शरीराचा आराम घेऊन थकवा दूर करण्याकरता हे देवानं रात्रीची निर्मिती केलेली. एक 5 ते 6 तासाची झोप झाल्याच्या नंतर माणूस बघा बरं कसा असा फ्रेश होतो, ताजा तवाना होतो. ही झाली शरीराची विश्रांती. माणसाच्या जीवनामध्ये 2 प्रकारच्या विश्रांती आहेत. ही शरीराची विश्रांती झाली आणि माणसाच्या मनाची एक विश्रांती असते. कितीही प्रयत्न करा पण तरी ह्या माणसाच्या मनाला विश्रांतीच मिळत नाही. दिवसभर काहीतरी माणसाच्या मनामध्ये विचार चालू द्या. विचार चालल्याच्या नंतर माणसानं कितीही झोप घेऊ द्या, नाना प्रकारची विश्रांती घेण्याचा, कुठेही मन लावण्याचा प्रयत्न करू द्या, पण माणसाचं मन विचलित झालं, मनाचा विश्रांती देण्याचा प्रयत्न केला तर माणसाच्या मनाला विश्रांतीत नाही सज्जन. कितीही प्रयत्न करा, शरीराची विश्रांती घालायची असेल तर माणूस झोपू शकतो, पण मनाची विश्रांती घालण्यासाठी माणसाकडे साधनच कोणते नाही. किती बघा, आता माणसाच्या मनाला जर विश्रांती घ्यायची असेल, त्यानं किती टेन्शन मधला माणूस असू द्या, विचार करणारा जर माणूस असू द्या, ते कितीही वेळ झोपू द्या, उठल्याच्या नंतर लगेच त्याच्या तोंडावर 12 वाजलेले असते. त्याला विश्रांती म्हणता येत नाही. माणसाच्या मनामध्ये जे चाललेला विचार आहे त्या विचाराला विश्रांतीच नाही, माणसाच्या मनाला विश्रांती नाही, शरीराला विश्रांती. कारण काय, जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. एक शरीर जाणार आहे, हे 5 तत्वाचं शरीर आणलेलं आहे, हे जळणाऱ्या वस्तू आहेत, म्हणून ह्याला विश्रांती. आता माणसाचं मन जळत असतंय का? आपल्याकडे एक सहज बोलत बोलत मन आहे, माय मराव पण आशा मरू. तुमच्या इकडे आहे का नाही माहित नाही, पण आमच्या परभणी हिंगोलीकडे आहे. माणसाचं मन माणूस मराव पण माणसाचे आशा कधी मरू. आशा मनामध्ये दरडलेली आहे, म्हणून तर माणसाच्या मनाला विश्रांती नाही. विठ्ठल माणसाच्या मनाला विश्रांती आहे का नाही खरं सांगा ना मला. थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर मला गोड असं उदाहरण सापडलं. ते दोहा कबीरजी महाराजांचं आहे. थांब द्या देवा. माया मरीना मन मुआ मरी मरी गया शरीर. माया मरीना मन मुआ मरी मरी गया शरीर. आशा तृष्णा फिर भी मरी ना, कहे गए दास कबीर रे भैया, कहे गए दास कबीर. माणसाच्या मनामध्ये आशा आहे, तृष्णा आहे, म्हणून माणसाच्या मनाला विश्रांती नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता ह्याच्यात जरी समजलं नाही तरी तुम्हाला जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणामध्ये उत्तर देतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, भिन्नता दिशा शिण पावला, भिन्नता दिशा शिण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितने नती को
विश्रांती नाही. बरं, माणसाच्या मनाला विश्रांती आहे का नाही? नाहीच. आता कोण म्हणतंय नाही सांगा. माणसाचं शरीर संपणार आहे म्हणून शरीराला विश्रांती आहे, पण माणसाचं मन, माणसाच्या मनाला विश्रांतीच नाही. आहे विश्रांती, पण त्यासाठी आपल्याला खूप 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 पुण्य करावं लागतं. मनाला जर विश्रांती घ्यायची असेल ना, तर त्याच्यासाठी आपलं पूर्व सुकृताचं काहीतरी असावंच लागतं. विठ्ठल बरं, माणसाच्या मनाला विश्रांती नाही म्हणले पण आहे का नाही मला सांगा आता. आहे का नाही? कुठे कुठे विश्रांती? ऐका आता, त्याच्यावर सुद्धा एक तुम्हाला उदाहरण देतो. त्या उदाहरणामध्ये सुभाषितकार असं वर्णन करतात, बाबा कितीही नाही म्हणा पण माणसाच्या मनाला विश्रांती आहे. ते 3 ठिकाणीच माणसाच्या मनाला विश्रांती. संसार तापदग्नाना त्रयो विश्रांती हेतवा अपत्यों च कलत्रों च सतां संगती एवच. गोडासा भागवतातला श्लोक आहे. संसार तापदग्नाना त्रयो विश्रांती हेतवा अपत्यों च कलत्रों च सतां संगती एवच. 3 ठिकाणी माणसाच्या मनाला विश्रांती. त्या माणसाच्या पोटी जन्माला आलेले अपत्य, मुलं बाळ काय आहेत त्यांच्यापासून माणसाच्या मनाची विश्रांती. नंबर 2 ला सांगतात त्यांचे जे काही नातेवाईक आहेत. आपला सोपा शब्द जरांगे पाटलापासून माहीत झाला ना, सगळे सोयरे, जे काय सोयरे आहेत त्यांच्या ठिकाणी माणसाच्या मनाला विश्रांती आहे. आणि इथून पुढे जरी माणसाच्या मनाला विश्रांती लागली नाही नातेवाईकापाशी, तर शेवटचा मुद्दा माझे भागवतामध्ये नाथ महाराजांनी हे सांगितलेलं आहे. ते सताम संगती, संताची संगत म्हणजे हे ज्ञानमंडप. विठ्ठला आता तुम्ही किती विचारातले आहेत, पण इथं नाद ब्रह्म तयार झाल्याच्या नंतर राम महाराज नाद ब्रह्म तयार झाल्याच्या नंतर तुमचं मन इथं रमलं का नाही? बरं काय बोलतंय आता. एक कीर्तनाला आलेल्या श्रोत्यापैकी एक छंदाचा एक श्रोता नसतो. वेगवेगळ्या प्रकारचे श्रोते असतात. कोणी महाराज बघायला येतो, कोणी महाराजांची ढेरी बघायला येतो, कोणी महाराजाची दाढी बघायला येतो, कोणी महाराज कसा बोलतय ते बघायला येतो, महाराज काय सांगतय ते बघायला येतो. पण येतात का नाही? कारण का? माणसाच्या मनाची विश्रांती इथे. विठ्ठला त्या माणसाच्या पोटी जन्माला आले अपत्य सुद्धा तेवढीच हुशार असली पाहिजे. आत्ताचा जर विचार करायचा गेल्यावर, हे सध्या कलियुगाचं वार, इथं अपत्य आहेत का वाशे? सांगा ना मला. लेकरं व्हावे पण कुळाचा उद्धार करणारे लेकरं व्हावे. कुळाला अधोपतनाकडे नेणारे आपत्ती माणसाच्या पोटाला जर जन्माला आली तर माणसाच्या मनालाच विश्रांती नाही. विठ्ठल मग पुत्र तरी कसे जन्माला हवे? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिही लोके झेंडा. तुकोबाराय सुद्धा सांगतात एका ह्याच्यामध्ये, कुळी कळला पुत्र, कुळी कळला पुत्र होती रे सात्वी, कुळी कळला पुत्र, कुळी कळला पुत्र, कुळी कळला पुत्र होती रे सात्वी, कुळी कळला पुत्र.
विठ्ठल. पुत्र कसे व्हावे म्हणतात. पुत्र आता एकाच सांगितलं नाही बरं का, पुत्राचं सुद्धा, मुलीचं सुद्धा सांगितलं. कुळी कन्या पुत्र. कन्याचं नाव अगोदर वापरलं, कारण का कन्या ही माणसाला म्हणजे वडिलांना बरं का, वडिलांचं विश्रांतीचं स्थान सुद्धा कन्या आहे. मग ते कन्या कशी असले पाहिजे. कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. याच अभंगामध्ये पुढे सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. असे लेकरं असावी तर त्या माणसाच्या मनाला विश्रांती. नाहीतर लेकरं असे जन्मत येत या बायाले की सांगतात, बाबा माय महाराज तुम्हाला काय सांगा काहीतरी. काय सांगत आहे विठ्ठल. विठ्ठल लेकरू भर दिवसामध्ये उजेड लावला जरी बघितलं तरी लेकरू ओळखू येईना तरी माय त्याचं कौतुकच गाती हो. माय मोहा राजानं हलगटावून ताजा. विठ्ठल. लेकर कसे असो, माईचं प्रेम दिसतंय पण बापाचं डोळे झाकलेलं प्रेम दिसत नाही हो लेकरायला. लेकर जर चांगले घडवायचे असतील, चांगले व्हावेशी वाटत असतील तर त्याच्यात अर्धा वाटा पुरुषांचा आहे, अर्धा वाटा स्त्रियांचा आहे, 25% भाग वंशाचा आहे आणि 25% भाग त्याच्या स्वतःच्या पुण्याचा. तर लेकर चांगले जन्मत येत. विठ्ठल. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्यता, दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. असे शास्त्रोक्त विधीनं युक्त असलेले लेकरं जर जन्माला यायचे असतील तर आपल्याला चांगलं वागावं लागतं. आपले धंदे असे बिड्याचे कट्टी ओढायचे, मग लेकरू पुढे आल्यावर म्हणते माझ्या वडिलाची नाही मला ते सांगू नका मला महाराज. आपल्याला वडील बिड्याचे कट्टी ओढीत होते, आपण गोल्डच्या गोडीत असतो, आपल्याला जमत नाही. विठ्ठल. बायाला बकळ वाटते महाराज आमचे लेकरं चांगले निघाव, पण ते गरोदर असते वेळेस तुम्ही सासू संग भांडणं करता, नवऱ्याला म्हणता होय होय व ऐ ऐ ते का गड्याला हाक मारायली का. लेकरं चांगले जन्माला यायचे असतील तर तुम्ही म्हणतात महाराज लेकरायला काय कळतंय व ते लहान आहे त्याला काय कळतंय, त्याला सगळं कळतंय. ज्यावेळेस 4थ्या महिन्याचा गर्भ पोटात असते ना, लेकराला चेतना निर्माण झालेली असते. आपल्या बारीक सारीकच्या ज्या हालचाली ते पूर्ण लेकरू बारकाईनं अभ्यास करते. आता सहज बघा, मोठ्या माणसांकडे मोबाईल असतात, लहान लेकराकडे मोबाईल नसते, सहज कानाला हात लावते, हा हॅलो कुठेस. लेकरांचं जसं अनुभव आहे, अनुकरणातून लेकरं शिकत असतात. आणि काही जणाला जर वाटत असेल आपले लेकरं इकडं टाका, आपले लेकरं तिकडं टाका म्हणजे चांगले होतील, हे सरळ 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 तुमचा गैरसमज आहे. तुमचं वागणं चांगलं ठेवा, लेकरं तुमच्या जवळ ठेवा, तर लेकरं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. नाही तर तुम्हाला जितेपणी आग लावायला लेकरं कमी करणार नाहीत. विठ्ठल. ह्याच्यात मेन भूमिका आई वडिलांची सुद्धा असते बरं का, लक्षात घ्या. आपुलिया हिता जो ऐसे जागता हो, आपुलिया हिता जो ऐसे जागता हो, आपुलिया हिता जो ऐसे जागता
तरी करा, पाकिट भरा कमी रमी पण टाळ्या तरी वाजवा. विठ्ठल असे लेकरं जन्माला येण्याकरता मायबापाचं खूप पुण्य महत्वाचं असते. पण माझ्या निदर्शनात असे काय मायबाप आलेत, लेकरायचं काही घेणं देणं नाही. लेकरं भिकला जरी लागले, बोलण्यावर माझ्या बारकाईनं लक्ष द्या बरं का. ज्याचं वाचन चांगलं असेल त्याला माझे शब्द कळतात. असे काय काय मायबाप माझ्या निदर्शनास आले, लेकरं भिकला जरी लागले तरी काही घेणं देणं नाही. आम्ही दोघं आनंदात आहेत, आनंदात संसार राहिलो. लेकरायचं काय करील तर खाईल म्हणतात महाराज. लेकराचं काय घेऊन बसलात, त्या लेकरानं केलं तर खाईल. अरे पण त्याला अंगीकार केलेलं जसं बीज पेरलंय तसंच उगवल ना. शुद्ध बीजा पोटी, 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 बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. इथं बीज शुद्ध नाही तर धान्य कसं चांगलं उगवलं, विचार करण्याची गोष्ट आहे. बरं काय काय असंही आहे, मायबाप बेकार आहेत पण पुढे जन्माला आलेल्या अपत्याचं पुन्हा वर्णन कळल्याच्या नंतर म्हणतात अगोदर लेकरायला विचारित सुद्धा नाहीत बरं का कोणते लेकर आहेत काय. ज्या वेळेस लेकरायचं चांगलं झालं त्यावेळेस सुद्धा म्हणतात कोणाचं कोणाचं पोरग आहे रे.